उंबरासारखा दुःख अडवाळला उंबरासारखा मित्र वनव्यामध्ये गरव्यासारखा. नमस्कार, टॉकी टीम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पिलीव येथील जवाहर सच्ची विद्यालय पिलीव येथे उपस्थित आहोत. खरं तर आज 2008च्या 10वीच्या बॅचचा गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला. अतिशय जम्बो कार्यक्रम झाला. गेले 3 ते 4 तास हा कार्यक्रम चालला. त्या ठिकाणी आपल्या बरोबर 2000 बॅचच्या विद्यार्थिनी आहेत. विद्यार्थी आणि त्यांचे त्यावेळचे क्लास टीचर, त्यावेळचे मुख्याध्यापक आणि सगळं त्यांचा पूर्ण 2008चा जम्बो परिवार आहे. आपल्या बरोबर त्यावेळेचे मुख्याध्यापक आदरणीय पठाण सर आहेत. सर, तुम्हाला बऱ्याच वेळा बोलवलं असेल अशा कार्यक्रमासाठी. कसं वाटलं आजचा कार्यक्रम? म्हणजे नवचैतन्य देणारा ठरला. कसं तुमच्या भावना आज काय आहेत? विद्यार्थ्यांनी इतक्या दिवसानंतर आम्हालाही लक्षात ठेवलं आणि सगळे विद्यार्थी भेटून जे समाधान भेटलं, हीच खरी आमची संपत्ती आहे. विद्यार्थी हीच आमची संपत्ती आणि ते आम्हाला लक्षात ठेवतात, हेच आमचं यश आहे आणि ते जीवनात यशस्वी होत आहेत हे पाहून आनंद झाला. नक्की सर. या ठिकाणी आपल्या बरोबर 2008 बॅचचे काही विद्यार्थी आपण त्यांच्या बरोबर जाणून घेऊया. काय आपला परिचय? माझं नाव समरजित सावळकर. मी प्रॉपर बचेरीचा, पण आता पुण्यामध्ये असतो सॉफ्टवेअर इंजिनिअरला. मी 2008 साली इथे होतो जवाहरलाल शक्ती विद्यालय पिलीवमध्ये. त्याबरोबर जी आमची बॅच आहे ती पूर्ण बॅच इथे पठाण सर मुख्याध्यापक म्हणून लाभले. आम्हाला शिक्षक पण चांगले लाभले. त्यामुळे आज आम्ही घडलो आणि आम्ही आभारी आहे की आम्हाला असे शिक्षक भेटले आणि असे विद्यार्थी भेटले. तुम्ही 19 वर्षानंतर सर्वजण भेटताय. काय 17 वर्षानंतर तुम्ही भेटताय, काय फिलिंग आहे आज? फिलिंग असं येते की हे दिवस संपूच नाही. जे पाठीमागं होतं आता जे आहे ते आता हे असं चालूच राहावं असं वाटतंय. नक्कीच नक्कीच. या ठिकाणी आपल्या बरोबर पिलीव भागाचे स्मार्ट बिल्डकॉमचे अभियंते पठाण सर आहेत. तुमच्या संकल्पनेतून हा 2008चा गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला. कशी संकल्पना होती? एवढे कसं मुलांचं सोपं राहतं, पण मुलींना एकत्र गोळा करणं म्हणजे तारेवरची कसरत असते. तर हे कसं जमवलं? सगळ्यात आधी मुलींनाच एकत्र आणलंय. म्हणजे 2019 पासून मुलींना एकत्र ठेवलंय आणि त्यानंतर मुलांना ऍड केलंय. आणि 2019 पासून गेट टुगेदर करायचा प्रयत्न केला, पण कोण कामानिमित्त कोण व्यवसायानं बाहेर होते. परंतु आज 17 वर्षानंतर आज 12 मेचा दिवस उजाडला आणि एकंदरीत ज्या आमच्या कल्पना होत्या, ज्या आम्ही 17 वर्षापूर्वी एकत्र राहिलो होतो, एकत्र खेळलो होतो, ते दिवस आज पुन्हा 17 वर्षानंतर आम्ही एकत्र जगलो. तेच दिवस. आणि जीवनामध्ये माणूस कितीही संघर्ष करून मोठा झाला तर जे बालपणीचे दिवस आहेत, जे शाळा होती, म्हणून मला जे ही आवडते मग मनापासून ही शाळा, म्हणजे शाळेचे दिवस कॉलेज, महाविद्यालय किंवा एसएस ऑफिस मध्ये ते मिळत नाहीत. त्यामुळे आजचा हा दिवस खरंच अविस्मरणीय असेल. नक्कीच सर, नक्कीच. आम्ही सुलताना नौशाद मुलारी केबीपी कॉलेज पंढरपूरमध्ये प्राध्यापकाचं काम करत आहे आणि मी 2008 मध्ये ह्या शाळेचे 10th क्लासचे स्टुडंट आहे. आणि आज खूप दिवसातून एकत्र भेटलो सगळेजण, त्यामुळे असं वाटतं की आज पुन्हा मी 10th क्लास मध्ये आहे. आज प्राध्यापक असून कॉमर्स, आर्ट्स, MA पर्यंत मी शिकवते, पण आज असं वाटतं की आज पुन्हा एकदा मी शाळेत विद्यार्थी व्हावं आणि आज मी विद्यार्थी आहे असं मला फील झालं. कारण आम्ही सगळे एकत्र बसल्यानंतर जिथं जे बसायचे तिथंच ते सगळे बसले. थोडं चेंजेस होतं, पण माझी जी बेंच होती ती मला आजही मिळाली की मी फर्स्ट बेंचवर बसले होते. नक्कीच मॅडम. खरं तर मुलं एकत्र येत असतात आणि बऱ्याच वेळा आम्ही पण कव्हरिंग करतो. मुलं कुठून ना कुठून शोधून एकमेकाला काढतात. मुलींना एकत्र करणं खरं अवघड असते, परंतु तुम्ही नेट आला थेट आला, आल्या आल्या तुम्ही भाषण टोकलं. छान तुमचं स्पीच होतं. परंतु मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपलं शिक्षण असतंय, महाविद्यालयीन शिक्षण असतंय, आपलं करिअर असतंय, नंतर लग्न असतंय, लग्न झाल्यानंतर मुलं, आपल्या संसार प्रपंच आपण गुंततो. परंतु पाठीमागे वळून बघताना हे मित्र अचानकपणे कुठेतरी गेट टुगेदर होतं. त्या काय असतं, त्या भावना काय असतात तुमच्या? खूप छान भावना असतात, अविस्मरणीय, की तेच चेहरे पुन्हा बघायचे, पण ते मोठे झाल्यावर कसे दिसतात हे बघायला मिळालं. ते असतात त्यावेळेस लहान होतो, आज पालक म्हणून पण आहेत. ते तुमच्या 2008च्या बॅच मध्ये खोडील मुलगा किंवा मुलगी असं कोण होतं का? मी पण होते. घाबरायचं होतं खोड, म्हणजे होते त्यातल्या त्यात. म्हणजे फरकडे सर म्हटले होते की
की तुम्हाला काय व्हायचंय. मी म्हंटल की मला टीचर व्हायचंय. सर म्हणले की सेम हिअर. तेव्हा ते राम गलांडे म्हणून विद्यार्थी होता क्लासमेट, आज नाही आला, पण तो म्हंटला की मी तुझा प्राध्यापक हो, म्हणजे मी तुझा मुख्याध्यापक होणार. म्हणजे तो थोडा आगाव होता असं काहीतरी असेल, पण चांगला मित्रच बोलू शकतात. चांगला मी त्याची कमेंट वाईट करत नाही. तो छान होता. आणि स्नेहल माझी म्हणजे सगळेच माझी बेस्ट फ्रेंड आहेत, परंतु आज स्नेहल नाही आली तर तिने मला निरोप दिला होता की तू सांग सगळ्यांना की मी त्यांच्या सगळ्यांची आठवण काढली आहे म्हणून. म्हणजे छान वातावरण होतं आणि सगळे माझे फ्रेंड सर्कल खूप चांगले. अगदीच जे कार्यक्रमाला नाहीत त्यांची सुद्धा इथं आठवण काढली जाते. नक्कीच 10वी मध्ये शिकत असताना आपल्या बरोबर शिक्षक असतात, मुख्याध्यापक असतात, बर्डन असतं, शिपाई काका असतात. अनेक या लोकांना आपण 19-20 बनवून आपण पुढे जात असतो. आज खरं तर ऐतिहासिक गेट टुगेदर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परवा पिलीव मध्ये 1995च्या बॅचचा गेट टुगेदर आला. ती बॅच पण अतिशय चांगल्या पद्धतीने सामाजिक कामात पिलीव आणि परिसरामध्ये अग्रेसर आहे. कर्मवीर विद्यालयासारख्या ठिकाणी त्यांनी पाण्याची सोय करून दिली. असे सामाजिक उपक्रम, ते विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप असेल, असे सामाजिक उपक्रम करून 1995ची बॅच सुद्धा आपल्याच भागात अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करते. या ठिकाणी या बेंचसाठी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांची भांडणं होतात आणि आपल्या तक्रारी शिक्षकांकडे जातात. खरं तर हा बेंच इथेच राहिला आहे आणि तुम्ही निघून गेलाय. आज काय सांगाल? खरं तर बेंचेस इथंच राहिलं, आम्ही निघून गेलो. आम्ही त्या 10वीच्या वर्गाने म्हणजे शिक्षकांनी पण खूप आम्हाला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या शिकवण्यामुळे आज आम्ही चांगल्या पदावरती काम करू शकलोय. नक्कीच 2019 मध्ये कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने जगामध्ये थैमान घातलं आणि आपल्या समोरील अनेक लोक, जे आपला मित्रपरिवार असेल, आपले सगळे सोयरे असतील, ते आपल्याला सोडून निघून गेले आणि आपण जे राहिलो ते हे आपल्याला आयुष्य बोनस म्हणून मिळालेला आहे. आपल्या बरोबर 2008च्या स्टुडंट आहेत. आता त्यांचा गेट टुगेदरचा जवाहरलाल शेती विद्यालय पिलीव येथे जम्बो कार्यक्रम झाला. मॅडम, कुठून आला तुम्ही आज? मी ठाण्यावरून आले. माझं नाव अनिता शहाजी लोखंडे. मी ठाण्याला असते. माझे मिस्टर कम्प्युटर इंजिनियर आहेत. आज त्यांनी ते बोलले मला की आज जा, तू तुझ्या जीवनातील हा खूप अविस्मरणीय क्षण आहे, तुझे लहानपणाचे मित्र मैत्रिणी तुला भेटतील असं बोलले ते. म्हणून मी आले. वेळात वेळ मला म्हणजे सुट्टी भेटत नव्हती, तरी पण मी वेळात वेळ काढून आले आणि आल्यानंतर मला खूप छान वाटलं. म्हणजे माझ्या लक्षात आणि म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असा हा क्षण आहे. त्यामुळे मी खूप आनंदी पण आहे आणि मी हे सगळं माझ्या घरी जाऊन सगळ्यांना खूप सांगणार आहे. आणि असा क्षण कुणाचाच झाला नसेल असं मला वाटतंय. आमच्या बॅचचा असा गेट टुगेदर मला वाटतं पहिल्यांदाच असा एवढा स्पेशल झालेला. थँक्यू. नक्कीच मॅडम, खूप छान उत्तर दिली. आपल्या बरोबर 2008 बॅचच्या डॉक्टर खरात आहेत. मॅडम, आज तुमचा 10वीच्या बॅचचा गेट टुगेदर झाला, कसं वाटलं आज? मला आज ऍक्च्युली सगळ्यांना भेटून खूप म्हणजे छान वाटलं. माझे जे 10वीचे जुने सगळे फ्रेंड्स आहेत त्यांना भेटून पण खूप छान वाटलं आणि जुन्या आठवणींना एक उजाळा भेटला की आतापर्यंत एवढं म्हणजे जेव्हापासून डॉक्टर झाले तेव्हापासून काम, पेशंट आणि तेच ते पण एक सगळ्यांचा म्हणजे जसं गेट टुगेदर ठरलं तेव्हापासून डोक्यात एक फिरत होतं की आपल्याला काही करून वेळ काढून हे गेट टुगेदर साठी पोहोचायचंय, जुन्या लोकांना भेटायचंय, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचाय. तर म्हणजे फायनली सगळं आज झालं तर ते बघून सगळं खूप छान वाटतंय आणि असं एकदम शिक्षक वगैरे भेटले जुने तर छान वाटते. खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून होतं, किती वर्ष झाले तुम्ही या सर्वांना भेटता? मला आता 17 वर्ष झाले 10वी पास आउट होऊन. कसं वाटतं? मुलं थोडस लीड घेतात, ग्रुप बनवतात, सर्वांना ऍड करतात, परंतु काही मुली ऍड होत नाहीत, ऍड झाल्या त्या ग्रुप मधून रिमूव्ह वगैरे होतात. तर अशा मुलींना तुम्ही काय सांगणार? मला असं वाटतं की असं मुलींनी करू नये, कारण जुनं ते सोनं असतं आणि जुने फ्रेंड्स हे फ्रेंड्सच असतात. म्हणजे ते कोणत्याही अपेक्षेशिवाय ते आपलं निर्माण झालेलं नातं असतं. आता ते सगळ्यांनी आयुष्यभर टिकवावं, कारण कुठल्या वळणावर कधी कोण उपयोगी येईल किंवा म्हणजे कुठल्या ह्याला गरजेला पडेल तर ते सांगता येत नाहीये. नक्कीच मॅडम, खूप छान. या ठिकाणी मॅडमने अतिशय आपल्या ग्रुप बद्दल, आपल्या मैत्रीबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने ते बोललेले आहेत. खरं तर शिवराज फुकळेंकडे बघितल्यानंतर एक उमदा ग्रामीण भागातून तयार झालेले उमदा नेतृत्व आहे खरं तर, आणि ज्यांचा लढा समाजातल्या सर्व घटकासाठी आहे. पाण्यासाठी लढतात ते. निराळ उदरचं पाणी आपल्या दुष्काळी पट्ट्यासाठी आलं पाहिजे
यासाठी ते त्यांच्या नेतृत्वाकडे सारखे बांधतात. आज आपल्या बरोबर ते स्वतः आहेत. तुमचा 2008चा आज गेट टुगेदर झाला. कसं वाटलं? राजकीय भाषण अनेक दिली. मी तुमचे भाषण आता ऐकले की तुम्ही जरा थोडंसं प्रेशर खाली होता. राजकीय भाषण तुमची ऐकली, परंतु तुमच्या ज्यांच्यापासून आपल्या आयुष्याची सुरुवात झाली त्या सगळ्या ग्रुप बरोबर आज काय म्हणजे काय भावना आहे तुमच्या? आज राजकीय भाषण करत असताना आपल्याला समोरच्या रोजच्या ह्याच्यामध्ये माहित असतं काय बोलायचं किंवा रोजचं चॅलेंज माहित असतं. परंतु आज शिक्षक आहेत, ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं आणि त्यांच्या पुढे आपण बोलत असताना थोडं दडपण होतं आणि विद्यार्थ्यांमध्ये आपण म्हणजे नेता किंवा कोणी काय नसतंय, सगळे आम्ही फ्रेंड. अशा म्हणजे काय ते विद्यार्थी किंवा मित्र म्हणल्यावर कसं असतं की तू तुझ्या घरचा मोठा किती पण ते असं असतं. आणि मग आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर मग त्यांना काय बोलणार पुढे, म्हणजे त्यांच्या पुढे येऊन काय बोलणार असं म्हणजे असं दडपण होतं. परंतु सगळे सवंगडी ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस म्हणजे ज्या शाळेनं आपल्याला शिकवलं, ज्या सवंगडी आयुष्यभर ह्या सवंगड्यांची साथ आपल्याला मिळाली पाहिजे किंवा ह्या सवंगड्यांसोबत आयुष्य घालवलं पाहिजे अशी एक भावना होती. आणि सगळ्यांना भेटलो, एक आनंद झाला आणि इथून पुढे आम्ही कायम असंच एकनिष्ठ एक घट्ट नातं आमचं राहील. नक्कीच या ठिकाणी शिवराज भाईंनी सांगितलेलं आहे की आमची 2008ची जी बॅच आहे नेहमीच सर्व समाजासाठी भविष्यातल्या काय अडचणीसाठी आमची बॅच काम करेल. धन्यवाद. खर तर हा 2008च्या बॅचचा जम्बो प्रोग्राम 3 ते 4 तास चालू झाला आणि ह्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात असेल, यांचे सगळे शिक्षक स्टाफ असेल, यांचा पूर्ण मित्र परिवार असेल आणि हे सगळं बघून खरं मलाही 2 शब्द खरं बोलू वाटते. कवी आनंदराव यांचे 2 शब्द आहेत, मित्र वळव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आपल्या बरोबर पिलीव परिसरामध्ये परिचित असलेले सागर माळी सर आहेत. सर, खर तर असे पाखरे येतील आणि अनेक स्मृती ठेवून जाते, तसा हा जबरदस्त अशा पद्धतीचा तुमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम झालाय. कसं वाटलं आज? आज असं वाटलं की आमचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम नसून खरंच आमचा हा सेंड ऑफचा कार्यक्रम आहे असं आम्हाला फील आलं. जसं की मुलांनी सांगितलं की आम्हाला आज खरंच विद्यार्थी झाल्यासारखं फील वाटलं, कारण पुढे सगळे शिकवणारे शिक्षक बसले होते. आणि या कार्यक्रमाला म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, हा कार्यक्रम करताना खरं अडचणी आल्या. जसं की म्हणला की मुलं एकत्र येणे साहजिक आहे, पण मुलींना एकत्र आणणं ही खरंच सोपी गोष्ट नव्हती. पण ऍक्च्युअली त्यांनी पण अनेक संकटावर मात करून खरंच त्या उपस्थित राहिल्या. मी त्यांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम झालेला आहे. आपण आवाहन करू आपल्या टॉक 18 मराठीच्या माध्यमातून की पुढचे अनेक वर्ष 2008च्या बॅचचे अनेक गेट टुगेदरचे कार्यक्रम होत. धन्यवाद. मी टॉक 18 मराठीसह अण्णा भोसले, पिलीव.